हे सोडा सोडा मला, मी काही केलेलं नाही. जयंत, एक शब्द जरी बोललास ना तरी गाठ माझ्याशी आहे. जानू जानू तू प्लीज सांग ना. खबरदार खबरदार, माझ्या लेकीचं नाव तोंडून काढलंस तर, अरे तुझ्यासारख्या नराधमाची तर धिंड काढायला पाहिजे. आणि तेच करणार आहे मी आता. चल. साहेब, या माणसाचं नाव जयंत आहे. लाज वाटते मला सांगायला, पण मी सासू आहे याची. माझ्या लेकीचा अतोनात छळ केलाय याने. याला ताबडतोब अटक करा. आई आई आई, हे सगळं मी माझ्या प्रेमासाठी केलं, जानूसाठी केलं. वाय डोंट यू अंडरस्टँड दॅट? बंद कर तुझी नाटकं जयंत. साहेब, याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. अहो, विकृत आहे हा. यानं माझ्या मुलीचं जगणं नकोसं केलं होतं. खरं तर ना, याला इकडे ओ साहेब, काय करताय? पोलीस स्टेशन आहे हे. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका. नाही नाही, अहो शांत व्हा. इन्स्पेक्टर साहेब, मला या माणसाच्या विरोधात तक्रार करायची. तुम्ही प्लीज माझी तक्रार नोंदवून घ्या आणि याला आत्ताच्या आत्ता आत टाका. हे बघा मॅडम, तुम्ही आधी शांत खाली बसा. इथे बसा, खाली बसा. इन्स्पेक्टर साहेब, आमच्या लेकीने जे काही सहन केलंय तिचं तिलाच माहिती. म्हणून म्हणते, हा माणूस तुरुंगाच्या बाहेर दिसता कामा नये. बोला, काय तक्रार आहे तुमची? बाळा बोल. हवालदार, हवालदार, याला आत टाका आधी. एक मिनिट. आय वॉन्ट टॉक टू माय लॉयर फर्स्ट. मला माझ्या वकिलाशी बोलू दे. ओके. नाही, एक मिनिट साहेब, पण मी बघा मॅडम, यांना यांच्या वकिलाशी कायद्याने बोलायचा पूर्ण अधिकार आहे, कळलं? हॅलो, लवकरात लवकर सासवड पोलीस स्टेशनमध्ये या. इट्स अर्जंट प्लीज. इन्स्पेक्टर साहेब, माझे वकील जवळच आहेत, ते येतीलच आता. जयंत, तू आता कितीही प्रयत्न कर, कुठल्याही वकिलाला बोलाव, पण तुझी सुटका होणं आता शक्य नाही. हे बघा दळवी साहेब, तुम्ही जयंतवर जे काही आरोप करताय ते आरोप कदाचित खरे असतील, पण यांच्यासारखा प्रतिष्ठित व्यक्ती असं काही करू शकतो यावर आमचा अजूनही विश्वास बसत नाहीये. बरोबर आहे तुमचं साहेब, अगदी बरोबर आहे. ही जी गुन्हेगार प्रवृत्तीची माणसं असतात ना, ही दोन चेहऱ्याने वावरतात. समाजात अगदी स्वच्छ चेहरा घेऊन मिरवतात आणि घरच्यांना मात्र छळतात. पण त्यांचा बाहेरचा चेहरा जो आहे त्यामुळे घरातल्यांवर कोणी विश्वासच ठेवत नाही. या जयंत बद्दल आम्हाला कोणी दुसऱ्यांनी सांगितलं असतं ना, तर आम्ही विश्वास ठेवलाच नसता कदाचित. पण आज आमच्या लेकीने जेव्हा सांगितलं तेव्हा आम्हाला कळते की ह्या माणसाने किती त्रास दिलाय तिला. आमच्या लेकीने सांगितली ती गोष्ट सोडा, आज आम्ही जे बघितलंय ना ते तर कधी विसरूच शकत नाही. आज आमच्या नजरेसमोर या माणसाने माझ्या सासूबाईंचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय. इन्स्पेक्टर साहेब, हे याने पहिल्यांदाच केलेलं नाहीये. अहो, याच्या आधी यानं माझ्या आईचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. याच्यामुळे माझी आई आजारी पडली. अहो, कित्येक महिने कोमात होती माझी आई याच्यामुळे. काय पुरावा आहे? काय पुरावा काय आहे सगळ्याचा तुमच्याकडे?
कोर्टात ना पुरावे लागतात आणि तुम्ही हे जे काही आरोप केलेले आहेत ना माझ्या अशिलावर, हे सगळे जामीन पात्र आहेत. मी आत्ता या क्षणाला त्यांना घरी घेऊन जाऊ शकतो. हे तुमच्यासारखे वकील या अशा माणसांना पाठीशी घालतात ना, म्हणून यांचं फावतं. मॅडम, मी माझं काम करतोय फक्त. इन्स्पेक्टर साहेब, जामिनाचे पेपर. आत्ताच्या आत्ता माझ्या क्लायंटला रिलीज करा. नाही नाही नाही, जयंतला बेल नाही मिळू शकत. इन्स्पेक्टर साहेब, या माणसाने माझा मानसिक शारीरिक छळ केलाय. मी डोमेस्टिक व्हायलन्सची केस टाकली आहे याच्यावर आणि हा बेलेबल ऑफेन्स नाहीये. एवढा कायदा आम्हालाही कळतो. इन्स्पेक्टर साहेब, प्लीज काहीही करा, पण या माणसाची सुटका होता कामा नये. जयंत कानिटकर, तुम्हाला बेल मिळू शकत नाही. तुम्हाला आत्ताच्या आत्ता अटक करावी लागेल. माझ्या लेकीकडे रोखून बघण्याची हिम्मत करू नकोस जयंत. आता ती एकटी नाहीये. तिच्या समोर ढाल म्हणून तिचे आई बाबा उभे आहेत. पोलीस स्टेशन बाहेर एवढा मोठा रथ कोणी उभा केला असेल? काय माहित, कोणीतरी मुद्दाम उभा केला असेल. हा, एक मिनिट, काय चाललंय हे सगळं? आई, अगं हे सगळं काय आहे? कळेल अगं, कळेल लवकरच. आई अगं, झाली अटक त्याला. त्याच्या प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा त्याला मिळणार आहे. हो दादा, माहितीये मला, आणि तुम्ही सगळे माझ्या सोबत आहात. हाच माझ्यासाठी खूप मोठा आधार आहे. काका, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी व्यवस्था केली आहे. बाबा एक मिनिट, हा जिक्स काय म्हणतोय? आणि मला सांगा, हा एवढा मोठा रथ इथे कोणी आणलाय? सांगतो जानू, हा जो रथ दिसतोय ना तुला, तो कोणा करताय माहितीये का? हा रथ तुझ्या करताय. माझ्यासाठी का? तुला आठवतंय ना, जेव्हा तुझं लग्न झालं होतं तेव्हा धूम धडाक्यात वाजत गाजत तुझ्या सासरी तुझी पाठवणी केली होती. आणि आता आज तू एका नव्या आयुष्याची सुरुवात करतेस. त्यामुळे वाजत गाजत धूम धडाक्यात आज तू आपल्या घरी येणार आहेस. तू इतकी वर्ष खूप सहन केलंस का? पण आता नाही. जुनं सगळं विसरायचं आणि नवीन आयुष्य सुरू करायचं. त्यामुळे नवीन आयुष्याची सुरुवात अशी दुःखात रडत का करायची? आनंदात करायची. म्हणून हा रथ आणलेला आहे.